नारळाच्या करंज्या, ओल्या नारळ, काजू तुपातले लाडू, असं सर्व नारळ असते. काय काय पाटील लोक जे असतात ते लोक नारळ देतात. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे वर्डी कोळीवाडामध्ये आणि आज आहे मित्रांनो नारळी पौर्णिमा. आजच्या दिवशी ना मित्रांनो आपले कोळी बांधव जे आहेत ना ते समुद्राला नारळ सोडतात आणि उद्यापासून मासेमारीला सुरुवात होते. तर कोळीवाड्यामध्ये ना मित्रांनो 2-3 अशा पालख्या निघतात ज्याच्यामध्ये नारळ असतात आणि ते समुद्राला घेऊन जातात. तर ह्या 2-3 पालख्या ज्या असतात ते काही पालख्या ज्या असतात ते आपल्या नेव्ही ऑफिस आहे वळी सीपीएस साईडला तिकडे जातात आणि काही ज्या आहेत आपल्या वळी जेट्टी जी आहे वळी कोळीवाड्याच्या आतमध्ये तिथे किल्ल्याच्या बाजूला. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार कशा पद्धतीने नारळ सोडतात, कशापैकी पालखी असतात, कशा पद्धतीने हा सण ते साजरा करतात हे सर्व आपण दाखवण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तर ऍक्च्युली कोळी लोकांचं मला खास काय वाटतं माहिती आहे का, सण साजरा करावा ते ह्या लोकांनी खूप भारी करतात, भारी पद्धतीने करतात सण साजरा करून हे लोक. तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करू. यांची देशी म्हणजे वेशभूषा वगैरे आहे ना ती एकदम सॉलिड असते आणि एकदम म्हणजे बिंदास करतात. तुम्हाला दाखवतो हे बघा, तिकडे बघा, लहान मुलगा बघा तिकडे, ते पण बघू शकता. रडायला लागला, रडायचं थांबलं बघा. किती भारी आहे, भारी रे रडता थांबला. हे बघा याचा ड्रेस बघा आणि बघा गळ्यामध्ये बघा केवढा मोठा मासा बिस आहे. हे बघा फार छान. ते बघा ही तुमची स्वतःची बोट आहे काय? हा अशी म्हणजे पूजा. आणि उद्यापासून मच्छीमारी चालू होणार ना? किती दिवसासाठी बंद होती मासेमारी? 2 महिन्यासाठी असते चालू करतात. हा जुलैपासून बंद करतो. हा. आणि आज जो नारळ देणार तो म्हणजे तो तुमच्या घरगुती पण नारळ असतो ना? काय काय घरगुती नारळ असते. काय काय पाटील लोक जे असतात ते लोक नारळ देतात. अच्छा. आणि कशासाठी करता म्हणजे तुम्ही? म्हणजे दर्यासागरला आम्ही एक शांत करणं, दर्यासागर शांत हो, आमची रोजी आहे ती आम्हाला चालू द्या म्हणून काय करता. आणि दिवसभर तुम्ही त्याची पूजा करता. आणि जेवण वगैरे काय असतं दिवसभर? म्हणजे एवढ्यामध्ये आमची पूजा असते. उपवास असतो आता दिवसभर पूर्ण? उपवास नसते, जे काय कोण असतं ते भाजी बिजी म्हणजे गोडधोड जेवणच असतं. ओके. म्हणजे एक प्रकारचा तुम्ही समुद्राकडून आशीर्वाद घेताय बरोबर की नाही? जेणेकरून माझं पुढचं वर्ष पूर्ण व्यवस्थित जावं. वा वा, छान माहिती दिली. काय नाव तुमचं? नाव काय? सुरेश कोहली. थँक्यू सो मच. गर्दी बघा तुम्हाला दाखवतो. सगळी गर्दी. मुलगी वगैरे सजली मस्त मित्रांनो. अशा पद्धतीने इकडे पूजा चालू आहे. ह्या साईडला पण बघू शकता. असे पूर्ण दिवसभराचे नारळ जे असतात तसे इकडे पुजतात. आपण गणपतीची आरती करतो ना त्यानुसार त्यावर्षी ना ह्या साईडला पाणी भरलेलं आहे भरपूर. त्यामुळे नेहमी नॉर्मली त्या साईडला असतं. यावेळेला पाणी भरल्यामुळे ह्या साईडला आहे बघा. हे बघा आता हे आपला दिवसभर आपला घरगुती आहे नारळा घरगुती ना. आणि सकाळपासून तुम्ही त्याची पूजा केलात वगैरे. आज म्हणजे जेवणाचं काय असतं तुमच्या? गोडधोड वगैरे असतं? आज नारळी पौर्णिमे निमित्ताने ओल्या नारळाच्या करंज्या, ओल्या नारळ, काजू तुपातले लाडू, असं सर्व पदार्थ हे आजच्या दिवसात बनतं वगैरे. आणि हा नारळ तुम्ही ठेवता? आणि हा दर्याला सोडतात. तर सकाळी पहाटे सोडतात? नाही, आता सोडायच्या दर्याला. नाही पण ठेवता सकाळपासून पूजा करता ना त्याची? आता संध्याकाळी आणतो दर्याला सोडतात. दर्याला आणता. मग पूजा सकाळपासून चालू असते तुमच्याकडे? चालू असते. आणि नंतर मग संध्याकाळी असं सेम आपलं गणपती विसर्जन सारखंच आहे ना एक प्रकारचा? दर्याला सोडून उद्यापासून आमच्या मच्छीमारांची मच्छी चालू होतं. आणि याचा मागचा भाव काय असतो तुमचा? म्हणजे कशासाठी का तुम्ही? बोटी आमच्या बंद असतात 3 महिने. बरोबर. मेपासून बोटी बंद असतात, बोटीवरती चालतात. मग आज नारळ सोडल्यावर उद्यापासून आमच्या कोळी बांधवांची मच्छी चालू होणार. आणि म्हणजे आपलं दर्या आपलं संरक्षण करावं याकरता तुम्ही त्याला शांत करण्यासाठी मे बी तुम्ही करता. नारळ देतो आणि मग आमची वा, चांगली माहिती दिला तुम्ही. थँक्यू सो मच. हे बऱ्याच लोकांना माहित नसतं ना, बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने हे घरगुती नारळ आहेत ना. आणि जे आता येणाऱ्या पालख्या त्या पाटील लोकांच्या आहेत ना, त्या पाटील लोकांच्या वगैरे. आणि भरपूर आणि हे प्रत्येकाची म्हणजे बोटी असतात ना, प्रत्येक जण ते नारळ घेणार आणि दर्याला देणार. मग उद्यापासून सुरुवात होणार. वा. तुमच्या फॅमिलीचं नाव काय? कोळी फॅमिली. वा. फार छान. तर मित्रांनो असे बरेच लोक येतात तिकडे. ह्या साईडला पण बघू शकतो. पण इथं शेवाळ असल्यामुळे आपल्याला अलाउड करत नाही. लास्ट टाइमला आपण तिकडून काढलेली साईडने
अशा पद्धतीने आहे वगैरे आणि सगळ्या बोटी उद्यापासून जाणार वगैरे. खूप रहदारी असते आणि खूप उत्साहाने हा सण सेलिब्रेट करत असतात. त्यांची वेशभूषा पण भारी असते आणि मस्त असतात. आता गर्दी हळूहळू वाढत चालली. तुम्हाला येणाऱ्या पालख्या दाखवतो मित्रांनो आता. आपली आहे काय बोलतो. कुठला कुठला काय हा कुठला पडला अरे फुटल्या नारळाचं काय करणार खोबरं खाणार आणि किती 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 नारळ फोडतो दिवसभरात अरे ना दिवसभरात किती नारळ फोडता दिवसभरात भरपूर होतात मोजले नाही कधी नारळ आणि मी कशी काय गेम कसा होता आता तुमचा नारळ फुटला यांचा त्या एक नारळ हरल्या त्यानं एक नारळ हरल्या काय मग त्याने दुसरा नारळ घ्यायचा मग प्रत्येकाला चान्स मिळतो का मारायला नंतर त्या मारणार काय टेक्निक असते काय फोडाची असं काही नाही या बोलत कधी टेक्निक आहे आता बघूया फुटला काय नाही फुटला अजून
मित्रांनो आता आपण नेव्हीच्या जेटी येते. मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवलं ना, वरती आता येतात सगळ्या पालख्या, इथे येणार आणि इकडे पूजा करून मग इथे नारळ सोडणार आतमध्ये समुद्रामध्ये अशा पद्धतीने. तर मित्रांनो आपण आहोत वरळी कोळीवाड्यामध्ये आणि मी तुम्हाला नारळी पौर्णिमा उत्सव हे लोक कशा पद्धतीने निघतात, कशा पद्धतीने पालख्या असतात वगैरे, त्यांचे ड्रेसिंग कसे असते, त्यांची वेशभूषा कशी असते किंवा ते कशा पद्धतीने सेलिब्रेट करतात, साजरा करतात, पालख्या पण दाखवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो माझी तुम्हाला व्हिडिओ खरोखर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असतं तर चॅनलला नवीन करता सबस्क्राईब करा. कुठे अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.